नमस्कार. तर कोकणातलं आज आमचं दुसरं दिवस आणि आम्ही लांजात आहो बहिणीकडे. तर तिकडनं आम्ही काहीतरी फिरायचं म्हणून पावसला जाऊक निघालो. सकाळी नाश्ता वगैरे केलो आणि पावसला जाऊक निघालो. तर पुढे चाललेली लालपरी आणि पाठसून आमची गाडी होती आणि निसर्गाचं सौंदर्य, गावाकडचे घराबिरा बघत बघत आम्ही चाललेलो. तर खूप मजा आली आणि आम्ही मग लालपरीच्या पाठसून पोचलो पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या आश्रमामध्ये. आणि ह्या त्यांचा जन्मस्थान हा खूप छान जतन केलेला सगळा काही अगदी इकडे आणि शिस्तबद्ध वातावरण आणि खूप छान स्वच्छता राखलेली आहे त्यांनी. तर नक्कीच पावसला येलाच तर भेट द्यावा आणि इकडची खिचडी आणि कैरीची चटणी होती. तर त्याचा आस्वाद नक्कीच घ्या पावसच्या या आश्रमामध्ये. तिकडनं बाहेर पडल्यावर समोर होते देसाई प्रोडक्ट्स. तर खूप सारी खरेदी आम्ही केली, सिरप्स वगैरे आणि बरेच काय काय. आणि तिकडनं निघालो. जाता जाता हे बघा, हे नारळांचा रिसर्च सेंटर हा या. भरपूर प्रकारचे नारळाची झाडं होती तिथे. मग जाता जाता लागता भाटे बीच. आणि भाटे बीच म्हणजे एकदम असं काही लोकेशन हा ना की पिक्चरांमध्ये दाखवतात ना तसा अगदी सेम. तिथे एक गणपती मंदिर पण हा खूप छान अप्रतिम. म्हणजे तुम्ही जर पावसवरनं इलास तर तुमका वाटेतच लागता. मग रत्नागिरीत आम्ही पिक्चर बघू गेलो राजा शिवाजी. रितेशजींनी जा काय काम केलेलं हा एक नंबर. आणि ह्यो जो अफजल खानाचो वध, ह्यो सीन हा ना पैसा वसूल सीन. अंगावर काटो इल्याशिवाय राहायचं नाही. तर नक्की ह्यो चित्रपट पण बघा. आणि खूप छान म्हणजे एकदम मस्तच. असं सगळं करून शेवटी घरा केलं आणि बहिणीने चिकन पुलाव बनवलेलो होतो. त्याच्यावर ताव मारून मस्तपैकी आता झोपतलो. थँक्यू सो मच.